पंचगंगा काटेरी वांगा आहे. अच्छा, हा पंचगंगा काटेरी वांग. आणि नमस्कार मंडळी. बिझनेस सर्वांचा असतो, प्रत्येकाचा काही ना काही उद्योग असतो, पण आपला उद्योग सांभाळून आपल्या शेतीसाठी पण वेळ काढावा लागतो. आपल्याबरोबर असंच एक व्यक्तिमत्व आहे. आज मी कराड तालुक्यातल्या कोपर्डे गावात आहे आणि माझ्याबरोबर ग्रेट व्यक्तिमत्व, इंटरनॅशनल ट्रेनर, माइंड ट्रेनर दत्तात्रेय जाधव सर आज आपल्याबरोबर आहेत. त्यांनी आपले रिझल्ट पाहून, हे केरनचे ना रिझल्ट पाहून जवळपास ते 10-12 वर्ष झालं रिझल्ट पाहत आहे, बरोबर ना सर? आणि ते रिझल्ट पाहून त्यांनी टेक्नॉलॉजी आपली वापरली आपल्या ह्या वांगी पिकाला. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांनी ह्याचा अभ्यास केलेला आहे ह्या टेक्नॉलॉजीचा, आणि त्यांना या अभ्यासातून काय फरक नवीन जाणवून आला ते आज आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. तर नमस्कार सर. नमस्ते सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मुलाखतीमध्ये. कारण शेतकरी चांगला झाला तर आपण सर्व चांगले होणार आहात, आणि शेतकऱ्यांच्यावर तुमचं प्रेम पाहून आज आम्ही पण आश्चर्यचकित झालेलो आहे की तुम्ही देखील शेतकऱ्यांच्या एवढं प्रेम करताय. तर स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तर आपले शेतकरी वर्ग आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे या वांगी पिकावरती, तर काय जाणवून आलं तुम्हाला की केरनची टेक्नॉलॉजी तुम्ही कशी वापरली आणि काय फरक जाणवून आला हे आम्हाला सांगा जरा. नमस्कार मंडळी. मी बिझनेस कोच दत्तात्रेय जाधव. गेले 13 वर्षापासून मार्केटिंग क्षेत्रामध्ये आहे, परंतु गेल्या 8 ते 10 वर्षापासून मी केरन टेक्नॉलॉजी ऐकून होतो. आणि रिअली असं म्हणतात की शेतीमध्ये जर मनापासून कष्ट केलं तर उत्पन्न चांगलं निघतं. आणि माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच वांग्याचा प्लॉट केलेला आहे, कारण प्रत्येक वेळी ऊस असतो, आणि पहिल्यांदाच वांग्याचा प्लॉट केला. माझ्या डोक्यामध्ये होतं की केरन टेक्नॉलॉजी एकदा वापरायची, एकदा बघायचं केरन टेक्नॉलॉजी काय आहे, रिझल्ट कसे, बोला टेक्नॉलॉजीचे रिझल्ट कसे आहेत, केरन टेक्नॉलॉजी काय आहे. कारण बघा, 13 वर्षाचा हा मार्केटिंग क्षेत्रामधला अभ्यास, आज ट्रेनिंग वेगवेगळ्या कंपन्यांना असून सुद्धा आज फर्स्ट टाइम मी संदीप सरांना भेटण्याचं कारण काय, कारण मी या कंपनीचं नाव ऐकलं होतं, हा ब्रँड पाहिला होता आणि बऱ्यापैकी मी रिझल्ट बघितले होते. त्यामुळे फर्स्ट टाइम मला ॲक्च्युली खर्च किती होतो हे बघायचं नव्हतं, परंतु टेक्नॉलॉजी काय आहे हे खास करून मला बघायचं होतं. म्हणून मी पहिल्यांदा पर्सनली सरांना भेटलो, जाणून घेतलं, काही व्हिडिओ पाहिले होते, आणि त्यानंतर आपण पहिल्या दिवसापासून ही टेक्नॉलॉजी वापरली आहे. केरन टेक्नॉलॉजीची पहिल्यांदा आळवणी घेतली, सरांनी सांगितल्याप्रमाणे घेतली ना. आळवणी घेतल्यानंतर जी बॉस आहे कंपनीचं, जे बॉस जबरदस्त प्रोडक्ट आहे सर बोलले होते, पहिल्यांदा आळवणी घ्या, आणि त्याची आळवणी घेतली, आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण फवारणी घेतली. ओके, फवारणी घेतल्यानंतर एक 3-4 दिवसामध्ये थोडा रिझल्ट जाणवायला लागला, परंतु सर बोलले होते एक 10 दिवस वेटिंग करा, 10 दिवसानंतर बघा. तर 10 दिवसानंतर खूप जबरदस्त आणि अफलातून हा तुम्ही प्लॉट बघताय. पानं जर पाहायला गेली तर आज पानं या झाडाची अशी हातामध्ये बसत नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे सर, आता दुपारच्या 2:15 वाजलेले, टेम्परेचर जबरदस्त आहे, 39 डिग्री आहे, आणि हे झाड बघा एवढ्या टेम्परेचर मध्ये एकदम टवटवीत उभा आहे. असं नाही की आपण सकाळचं शूटिंग करतोय किंवा संध्याकाळचं करतोय. आणि एवढ्या उन्हामध्ये हे झाडाचा एवढी ग्रोथ झाल्या, एक ठिकाणी 3-3, 4-4 फुलकळी शटेप झालेला आहे. तो पण बघा, फुटवे आहेत, आणि पान जर पाहायला गेलं तर पानाची आज हातामध्ये बसत नाहीत. फक्त 38 दिवसाचा हा प्लॉट आहे, 38 दिवस झालेले आहेत. आणि पाहायला गेलं तर बरोबर 30व्या दिवशी आपल्या झाडाला काही ठिकाणी वांगी लागलेत. आता आपण पाहिलेले हो, बऱ्याच ठिकाणी झाडांना आपण सर पाहिलं की वांगी लागलेली आहेत. म्हणजे हा चमत्कार आहे केरन टेक्नॉलॉजीचा. आणि रिअली मला म्हणजे खूप आनंद होतोय. जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे, आणि मी कुठलंही रासायनिक याच्यामध्ये काही वापरलेलं नाही, आणि शेवटपर्यंत आपल्याला टेक्नॉलॉजी घ्यायची आहे. ओके, आणि जबरदस्त आहे टेक्नॉलॉजी. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येक शेतकऱ्याला, की आपण रासायनिक शेती न करता ऑर्गॅनिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे. जो आपला अवाढव्य खर्च होतो तो थांबवून आपण सक्सेसफुल किंवा ज्यांनी रिझल्ट दिलेत अशा लोकांच्या सहवासात राहून आपण एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. तर संदीप सरांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. संदीप सरांचं मी पुन्हा एकदा थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद सर. तर शेतकरी मंडळी, पाहिलं सरांनी अभ्यास करून ही टेक्नॉलॉजी इथं वापरलेली आहे, आणि त्यांच्या अभ्यासातून ही एवढे सगळं फिरवलेलं आहे. तर ही एवढं मोठं बाग त्यांनी स्वतः मेहनत करून इथं त्यांनी उभं केलेले आहे. आणि एक झाड बघू शकता, आज 38वा दिवस आहे. आणि महत्वाचं म्हणजे पानं वगैरे बघा हे कसं आहे, आणि फुटवा बघा किती आहे, इतका फुटवा आणि एवढं पान आहे. अक्षरशः सर तुमची इथं वीत घालून दाखवा आपण.
आज हे पान आज बरोबर 38 दिवस आहे हा प्लॉटला, म्हणजे एका जबरदस्त. महिन्याचं हे पान आहे. बरोबर. व्हरायटी कोणती आहे सर ही? ही आहे पंचगंगा काटेरी वांगा आहे. अच्छा, हा पंचगंगा काटरे वांग. Yes. आणि हे जबरदस्तच तुम्ही शेती केलेली आहे आणि जबरदस्त रिझल्ट तुम्हाला इथं मिळालेला आहे. आपण हे सर्व बाग बघतोय. क्षेत्र किती आहे सर हे? क्षेत्र टोटल 10-10.5 गुंठ आहे. 10.5 गुंठ आहे. 10.5 गुंठ क्षेत्र आहे. ठीक आहे. आणि आज फुटवे जर पाहिलं तर फुटव्यांची संख्या पण भरपूर आहे, कारण मी सकाळीच मोजलं हा, तर जवळजवळ 72-73 फुलकळ्या त्याला लागल्या होत्या. अच्छा, म्हणजे एका महिन्यामध्ये 73 फुलकळ्या आहेत आता सध्या. बरोबर आहे. फुलकळी पण भरपूर वाढलेली आहे. Yes, sir. ठीक आहे सर, तुम्ही जी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर.